नमस्कार. मी उल्हास गुप्ते. अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी विषयी गप्पा मारतो. आज आपण भाग्यांक म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनासाठी होणारा उपयोग याविषयी बोलणार आहोत. संख्याशास्त्रात विविध अंगाचा विचार करताना भाग्यांकाचा विचार होणे आवश्यक आहे. तेव्हा भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एक अंक. यास भाग्यांक असे म्हणतात. मुलांक पाहताना आपण फक्त जन्मतारखेचा विचार करतो, परंतु भाग्यांक पाहताना जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो. भाग्यांकावरनं तुमची शारीरिक क्षमता, स्वभाव विशेष, विचार करण्याची पद्धत, आयुष्यातील बऱ्या वाईट घटना, उद्योगधंद्यातील चढउतार, वैवाहिक जीवनात आदी बाबतची योग्य माहिती मिळवता येते. त्यामुळे भविष्य निदान करताना मुलांका इतकीच भाग्यांकाचीही मदत होते. संख्याशास्त्रात मुलांकाबरोबर भाग्यांकाची जोड असेल तर खूपच खोलवर गोष्टीचा उलगडा होऊ शकतो व अचूक मार्गदर्शन करणे शक्य होते. खूप वेळा जन्मपत्रिकेत वेळा चुकीच्या अथवा बऱ्याच फरकाने मागे पुढे होतात. अशा वेळी संख्याशास्त्रातील भाग्यांकाचा व मुलांकाचा आधार भविष्य निदानाकरता बराच उपयोगी पडतो. भाग्यांक हा विविध अंकाच्या संस्कारातून तयार होत असतो. त्यामुळे मुलांक व भाग्यांक यात येणाऱ्या अंकाचे गुणधर्म सारखे नसतात, हे भिन्न असतात. म्हणजेच मुलांकाचा 4 अंकाचे वर्णन हे भाग्यांकाच्या 4 अंकाच्या वर्णनासारखे असणार नाही, ते भिन्न स्वरूपात आढळेल. कारण विविध अंकाच्या मिश्रणातून भाग्यांक तयार होतो, त्यामुळे त्याचे गुणधर्म भिन्न स्वरूपाचे आढळतात. उदाहरणार्थ 21/5/1948 ही जन्मतारीख घेऊ. 21 तारखेचा मुलांक 21 बरोबर 2 + 1 = 3. यामध्ये चंद्र अधिक रवी बरोबर गुरु म्हणजे चंद्र व रवी यांच्या मिश्रणातून गुरुचा अंक तयार होतो. या सर्व क्रियेतून 3 अंकाचा संबंध येतो. 2 + 1 = 3. 2, 1 आणि 3. परंतु भाग्यांक तयार करताना अनेक अंकाचे गुणधर्म मिश्रित होतात. ते खालीलप्रमाणे: 21/5/1948 बरोबर 2 + 1 + 5 + 1 + 9 + 4 + 8 = 30. म्हणजेच 3 हा भाग्यांक आला. आता 1 ते 9 भाग्यांकाचे स्वभाव वर्णन पाहू. भाग्यांक 3. ज्यांचा भाग्यांक 3 आहे अशा लोकांत जबरदस्त आत्मविश्वास असतो आणि आत्मविश्वासाला साजेसे सद्गुणी ह्यांच्यात दिसून येतात. ह्या व्यक्ती उत्तम कल्पक बुद्धीच्या असतात. उद्योगधंद्यात आपल्या स्वतःच्या हुशारीने, मेहनतीने ही माणसे आपली प्रगती करीत असतात. प्रामाणिकपणा, धडाडी, दृढनिश्चय व कर्तृत्वावर यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे ह्या व्यक्ती परिस्थितीवर सहज मात करून आपले ध्येय पूर्ण करतात. ह्या भाग्यांकाच्या व्यक्ती उत्तम प्रकारच्या कलाकार असतात. सिने नाट्य क्षेत्रात दिग्दर्शक, कलाकार म्हणून नाव कमवतात. साहित्य क्षेत्रात विनोदी, खुसखुशीत लिखाण करतात. उत्तम गायक, वादक आणि उत्कृष्ट वक्ते म्हणूनही नावलौकिक मिळवतात. सहृदयता, सात्विक वृत्ती, धार्मिक सामाजिक कार्यात यांचा सहभाग, निरनिराळ्या धार्मिक संस्था, ट्रस्टमध्ये या व्यक्ती वरच्या पदावर दिसून येतात. यांचा मित्रपरिवार फार मोठा असतो, तो सतत वाढत असतो. यांच्या परिवारात यांच्या शब्दाला फार किंमत असते. वाद विवादात यांची उत्तम वक्तृत्वाची छाप लोकांवर पडते व लोक भारावून जातात. यांच्या अति महत्वाकांक्षी स्वभावाच्या मागे अगदी सूक्ष्म असा टोकदार अहंकार लपलेला असतो. त्यामुळे दुसऱ्यावर हुकमत गाजवत असताना आपण जसे शिस्तीने वागतो तितक्याच करड्या शिस्तीखाली आपल्या हाताखालील लोकांनी वागावे. आपण सांगतो तसे आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे आणि जर का तसे झाले नाही तर मग यांच्यातला अहंकार उग्र रूप धारण करतो. त्यामुळे यांच्या हाताखालील व्यक्ती यांच्यासमोर अगदी नम्रतेने वागतील, पण ह्यांच्या पाठीमागे मात्र विरोधात जाऊन कपटी कारस्थाने करतील. त्यामुळे यांच्या बाबतीत गुप्त शत्रुत्वाचे प्रमाण वाढत राहते. दरारा, वचक, कडक शिस्त, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता यामुळे या व्यक्ती वरच्या अधिकार पदावर लवकर पोहोचतात. या व्यक्ती जरी वृत्तीने धार्मिक, सहिष्णू असल्या तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची ह्यांची धारणा असते. त्यामधून आपली कशी प्रगती होईल
त्यासाठी हुशार कल्पक कोणती माणसे हाताशी धरावीत याचा पुरेपूर विचार करत ही माणसे पुढे पाऊल टाकत असतात. यांचा अभिमान दुखावणारी टीका अपमान कोणी केला तर ते कदापि सहन करत नाही. तिथल्या तिथेच त्या व्यक्तीला उत्तर देऊन त्याला पराभूत करतील, तेव्हाच ते शांत होतील. या व्यक्ती मुळातच आशावादी व स्वतंत्र विचारी असल्यामुळे यांची जगण्याची काही विशिष्ट नीतिमूल्ये असतात. या व्यक्ती आपल्या तत्वापासून जराही दूर होऊ शकत नाही. सत्य न्याय यासाठी अखंड लढा देण्याची त्यांची तयारी असते. या व्यक्ती तशा समाजप्रिय असल्यामुळे त्यांचा मित्रवर्गही तसाच तोलामोलाचा असतो. पण हा स्नेह बाजार फार काळ टिकत नाही. लहानसहान गोष्टीवर गैरसमज होऊन संबंध दुरावतात. खरे तर प्रेम ही यांची गरज असते. त्यामुळे पत्नी व्यतिरिक्त यांच्या सहवासात येणारी मंडळी परिस्थितीनुसार नेहमी बदलत असतात. आर्थिक बाबतीत यांच्यापाशी उत्तम पैसा कमवण्याची अक्कल असते. त्याप्रमाणे पैसा कमवतात, पण तितकाच उधळतात. स्वप्नील वृत्तीने वागणे, मनोराज्य करणे यांना फार आवडत नाही. आपले विचार प्रत्यक्ष कृतीत कसे उतरतील या विचाराने हे भारावलेले असतात. तसेच प्रसंगानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणणे यांना उत्तम जमते. दोन विरोधी गटांना आपला विचार समजून देऊन त्यांना एकत्र आणणे, न्याय देणे यांना उत्तम जमते. कधी कधी अधूनमधून विनोदबुद्धीने वागून आपल्यातील अष्टपुल्य गुणाची झलकही दाखवितात. एकंदरीत यांच्यातील विद्वत्ता, सद्गुण यामुळे त्यांचे जीवन दिवसेंदिवस प्रगतिमय होत असते हे निश्चित. ज्यांचा भाग्यांक 3 आहे अशांचा मूलांक जर 2, 3 व 9 असेल तर अशा व्यक्ती भाग्यवान ठरतात. यापुढे आपणही न्यूमरॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत. त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयासह. नमस्कार.